त्रिपुरी पौर्णिमा म्हणजेच देव दीपावली ही ती रात्र आहे ज्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराच्या राक्षसाचा वध करून ब्रह्मांडात प्रकाश निर्माण केला। देवाने या विजयाचा उत्सव दिव्याने साजरा केला आणि म्हणूनच हा दिवस ओळखला जातो देवांची दिवाळी म्हणजे देव दीपावली म्हणून। तर मित्रांनो, आज मी खास तुमच्यासाठी त्रिपुरी पौर्णिमेचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। का साजरी करतात, केव्हा आहे, शुभ मुहूर्त काय आहे आणि या त्रिपुरा पौर्णिमा साजरी करण्यामागे पौराणिक कथा काय आहे आज आपण पाहूया। सर्वप्रथम त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे काय ते पाहूया। त्रिपुरी पौर्णिमा येते कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच दिवाळीनंतर अंदाजे 15व्या दिवशी। हीच ती रात्र ज्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर या राक्षसाचा वध केला असं म्हणतात। या दिवशी म्हणजेच त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरी वात जाळली जाते। ही त्रिपुरी वात म्हणजे 750 वातींचा समूह। काही ठिकाणी 105 वाती, 51 वाती, 1000 वाती, 365 वाती असेही लावतात, पण खास महत्त्व 750 वातींचा आहे। ही वात आपण महादेवासमोर लावावी। याचं मुख्य कारण म्हणजे तारकासुराच्या नंतरनं त्यांचे 3 मुलं कठोर तपश्चर्या केली आणि त्यांनी ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले। त्यामुळे भगवान शिवाने यांचा वध केला, त्यामुळे याला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात। त्यामुळे आपण ही वात त्यांच्या समोर लावावी। पूर्वी ही वात घरातल्या स्त्रिया बनवत असत। कापूस पिंजून बारीक दोरा ओढत 2.5 वेढ्यांची एक वात करत 750 वातींचा समूह केला जात असे। पण हल्लीच्या काळी आता मार्केटमध्ये, बाजारमध्ये सहज ही वात उपलब्ध आहे। तुम्ही जाऊन सहज म्हणू शकता की आम्हाला त्रिपुरी वात द्या, तुम्हाला कुठेही भेटेल। ती वात आणायची आहे। त्यानंतरनं आपल्या देवाऱ्याजवळ महादेवाच्या पिंडासमोर महादेवाच्या मूर्तीसमोर आपण ही वात लावायची आहे आणि ही वात विजू द्यायची नाही, म्हणजे ही वात रात्रभर आपण ठेवायची आहे असं म्हणतात। महादेवांनी या दिवशी त्रिपुरासुर राक्षसाचा वध करून देवांच्या आयुष्यातील अंधकार दूर केला। त्यामुळेच आपल्याही आयुष्यातील अडीअडचणी दूर करून महादेवांनी आपले आयुष्य प्रकाशमान करावे अशी प्रार्थना केली जाते, म्हणून आपण ही वात लावतो। त्रिपुरा पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असेही म्हणतात, कारण कार्तिक स्वामींचं दर्शन इतर वेळी महिलांना घेता येत नाही, पण कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेला आवर्जून महिला यांचे दर्शन घेतात। म्हणूनच कार्तिक स्वामींच्या मंदिरात यावर्षी म्हणजे या दिवशी लय गर्दी असते। आता आपण यामागील पौराणिक कथा काय आहे, त्रिपुर राक्षसाचा वध कसा झाला ते पाहूया। त्रिपुरासुर हा दैत्य राजा होता। तो अत्यंत बुद्धिमान आणि पराक्रमी होता। त्याने ब्रह्मदेवाकडून असं वरदान मिळवलं होतं की जोपर्यंत त्याची 3 नगरे एकत्र येत नाहीत तोपर्यंत त्याला कोणी मारू शकत नाही। पहिला तर त्यांनी ब्रह्मदेवाकडून असा वरदान मागितला होता की ती कायम अमर राहतील, पण ब्रह्मदेवाने तो वरदान दिला नाही। तेव्हा त्यांनी एकदम अक्कल लढवली आपली आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी असा ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवला की जोपर्यंत त्यांची 3 नगरे एका रेषेत येत नाहीत तोपर्यंत त्या तिघांना म्हणजे त्या 3 मुलांना त्रिपुर या राक्षसाला कोणी मारू शकत नाही। आणि ब्रह्मदेवाने हा वरदान त्यांना दिला। त्यामुळे ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासुर राक्षस हा अहंकारी झाला। सर्व देवदेवतांना त्रास द्यायला लागला। तेव्हा सर्व देवता भगवान शंकराकडे गेले आणि म्हणाले, हे महादेवा, आता तुम्हीच आम्हाला वाचवू शकता। शंकराने तेव्हा एक दिव्य रथ तयार केला। पृथ्वी ही त्याचं रथ, सूर्य व चंद्र हे त्यांची चाकं, ब्रह्मदेव सारथी आणि विष्णू बाणाच्या रूपात। जेव्हा हे 3 नगरे एकत्र आली तेव्हा शिवाने एकच बाण सोडला आणि त्या क्षणी त्रिपुरांचा नाश झाला। म्हणूनच त्या दिवशी देवाने प्रकाशांचे हजारो दिवे लावून आनंद साजरा केला। अंधारावर प्रकाशाचा विजय मिळवला म्हणून सर्व देवतांनी दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी केली, म्हणजेच सगळीकडे दिवे लावले आणि शंकराचा उत्सव साजरा केला। म्हणूनच या दिवशी देव दीपावली असेही म्हणतात। हा तोच दिवस ज्या दिवशी त्रिपुरासुराचा वध झाला म्हणून त्रिपुर, आणि त्या दिवशी ज्या दिवशी त्रिपुर राक्षसाचा वध झाला
तो दिवस होता पौर्णिमा, म्हणून याला त्रिपुरी पौर्णिमा असं म्हणतात. जसं आपण माणसं दिवाळी साजरी करतो लक्ष्मीपूजनासाठी, समृद्धीसाठी, पण देव दीपावली ही देवतांची दिवाळी आहे. या दिवशी देवता स्वतः पृथ्वीवर येतात आणि गंगा, यमुना, गोदावरी यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये दीपदान करतात. या दिवशी दीपदान करावे. या दिवशी दीपदान केल्यामुळे आपल्या आयुष्यात खूप मोठं म्हणजे आपल्याला खूप यशप्राप्ती होते, भरभराटी होते असं समज आहे. या दिवशी आवर्जून तुम्ही सर्वांनी दीपदान करावे. असं मानलं जातं की या रात्री दिवे लावल्याने आपल्या जीवनातही प्रकाश येतो. देव दीपावलीचा अर्थच असा आहे की अंधारावर प्रकाशाचा विजय. या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत आणि कोणत्या गोष्टी कराव्यात आता मी ते सांगणार आहे. या दिवशी केलेले प्रत्येक कर्म 1000 पटीने फळ देतं असं शास्त्र सांगतं. नदीकाठी, मंदिरात आणि घरात दिवे लावावेत. भगवान शंकराला जल, बेलपत्र आणि दीप अर्पण करावे. दान, अन्नदान, वस्त्रदान केल्याने पितरांना शांती मिळते. तीर्थस्नान केल्याने पापांचा नाश होतो. आणि सर्वात महत्त्वाचं ध्यान आणि जप करा. असं म्हणतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी केलेलं एक दीपदान म्हणजे 1000 यज्ञांच्या पुण्या इतकं फळ देतं. त्रिपुरासुराची 3 नगरे म्हणजे आपलं शरीर, मन आणि अहंकार, आणि भगवान शिवाने त्यांचा नाश केला. म्हणजेच आपल्यातला अंधार दूर झाला, आत्मप्रकाश झाला. या दिवशी ध्यान करा, शांत बसा आणि अंतर्मनात एक दीप लावा. तोच दिवा तुम्हाला परमात्म्याशी जोडतो. मित्रांनो, त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे प्रकाशाचा, शिवशक्तीचा आणि आत्मजागृतीचा उत्सव. या दिवशी बाहेरचेच नाही तर मनातले दिवेही लावा. राग, मत्सर, अहंकार, लोभ या त्रिपुरासुरांचा नाश करा आणि आत्मशांतीच्या प्रकाशात स्वतःला उजळा. तर ही होती छोटीशी त्रिपुरा पौर्णिमेविषयीची माहिती आणि देव दीपावलीविषयीची माहिती. तुम्हा सर्वांना त्रिपुरी पौर्णिमेच्या आणि देव दीपावली